शहरामध्ये जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष सांबरे यांच्यामार्फत या जनतेची मंगल तालुक्या जनतेची सेवा करण्यासाठी आंदोलनाचं लोकार्पण सोहळा होत आहे. आणि या सोहळ्याला आज आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा केंद्र मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य सगळे या ठिकाणी हजर झाले आहेत, त्यांचंही म्हणून स्वागत करतो. आम्ही त्यांना उपसभापती दीपकजी मालुसरे हे देखील या ठिकाणी हजर झाले आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. मी केंद्र मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी शुभारंभ नारळ फोडून शुभारंभ करावा. बरोबर मॅडम, घ्या तुम्ही. गणपती बाप्पा मस्त टाइम तालुक्याचा सन्मान आज ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून झाला आहे. कारण ते वैद्यकीय सेवा आहे परंतु पुरेसी नाही आहे. एखादा पेशंट जर अडलेला असेल, अति आजारी असेल तर त्याला इथून दापोली किंवा महाड किंवा रत्नागिरी इकडे नेण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मग प्रायव्हेट गाड्यांसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. शासकीय ज्या सेवा आहेत रुग्णवाहिकेच्या त्या केव्हा तरी नादुरुस्त असतात आणि असे प्रकार घडलेले आहेत. या तालुक्यामध्ये असे तिथे आलेला रुग्ण म्हणजे दुःखद घटना अशा घडलेल्या आहेत. आणि हे सगळं ओळखून आज समाजासाठी आणि सगळ्या दुर्लभ घटकांसाठी, मी केवळ एकच समाज म्हणणार नाही तर सगळ्या समाजातील सर्व दुर्लभ घटकांसाठी आणि सर्व समावेशक असं हे चांगलं काम सांबरे साहेबांच्या माध्यमातून आणि जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून होत आहे. मग महिलांचं सक्षमीकरण असेल, अगदी दुर्लभातला दुर्लभ जो आजार एखाद्या व्यक्तीला होतो आणि तिथे कुठेही उपचार होत नाही आणि त्या उपचाराच्या दरम्यान आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्या कारणानं त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं ओळखून त्यांनी मंडणगडला आज रुग्णवाहिका दिली रुग्णांच्या सेवेसाठी. परत रत्नागिरीला एक सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं की तिथे एखादं असं ऑपरेशन असेल मोठं किंवा एखादी वैद्यकीय सेवा करायची असेल की जी व्यक्ती मग कोणत्याही घटकातली असेल ती व्यक्ती जर आर्थिक परिस्थित्या दुर्लभ असेल तर तिला तिथे व्यवस्थितरित्या तिला तपासलं जातं, तिच्यावरती उपचार केले जातात. आमच्या मंडणगडातली एक व्यक्ती मला वाटतं आपल्या काहीतरी उमरोलीमध्ये की तिथे खापरे म्हणून की तिथे जाऊन ऑपरेशन करून सक्सेस ऑपरेशन होऊन मंडणगडमध्ये आलेलं आहे. खरोखर आम्हाला स्वाभिमान वाटतो अशा या व्यक्तीचा की सांबरे साहेबांसारखी देवदूत म्हणून ही व्यक्ती आमच्यासाठी उपलब्ध झाली, सर्वांसाठी उपलब्ध झाली आणि त्यांनी आम्हाला एवढी सुविधा करून दिली. खरोखर त्यांच्या या माध्यमातून लाख लाख धन्यवाद देते. आणि सांबरे साहेबांनी दिलेल्या रुग्णवाहिकेचं माझ्या हस्ते आज उद्घाटन होणं हे माझं मी भाग्य समजते. आणि त्यांना आज त्यांचं 50वा वाढदिवस साजरा होतं. पूर्ण 17 तारखेला जिल्ह्यामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.
मी देवरुखला त्यांच्या एका कार्यक्रमाला हजर होते परवा. अगदी बने साहेबांनी तो कार्यक्रम अरेंज केला होता. रांगोळी स्पर्धा अगदी राज्यावरून सुद्धा म्हणजे नाशिक वगैरे विविध भागातून लोक आली होती, स्पर्धक आले होते. छान जिवंत रांगोळ्या रेखाटल्या होत्या. पैठणीचा खेळ महिला खेळत होत्या. आणि हे असं सगळं वातावरण केवळ एकाच घटकाच्या मर्यादित नसून सर्व घटक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि सुंदर असे कार्यक्रम रेखाटले आहेत. अशा व्यक्तीला खरोखर 100वा वाढदिवस साजरे करण्याच्या आमच्या नवतरुणांना, आम्हाला म्हणत नाही पण नवतरुणांना संधी मिळावी आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. थँक्यू सो मच मॅम. जिजाऊने शिवाला घडवले आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे. माननीय निलेश भावना भगवान, आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या साहेबांचं अण्णामाई सांबरे म्हणून मी उच्चारतानाच त्यांचं नाव त्यांच्या आई वडिलांचं उच्चारलं. जे आपल्या आई वडिलांना दैवत मानतात आणि ज्यांनी जिजाऊ संस्था सामाजिक आणि शैक्षणिक हे ध्येय ठेवतच आपलं सर्व आयुष्य समाजासाठी, मानव जातीसाठी, मानव कल्याणासाठी व्यापून टाकण्याचा त्यांनी धर्म स्वीकारला. अशा आपले सांबरे साहेब त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व थरातील, सर्व धर्मातील, सर्व मानव जातीसाठी जे कार्य चाललेलं आहे त्या कार्याचे प्रेरणेचे सांबरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी गेली 4 दिवस आपल्या मंडळामध्ये अहोरात्र मेहनत घेत आहे. आणि आज 11 एप्रिल 2026 रोजी आपल्या मंडणगड तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जे मॉडेल स्कूल म्हणून आज या ठिकाणी आपल्या मंडणगड तालुक्याचं भूषण आहे. किंबहुना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महोदया, आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट, मंडणगडच्या इतिहासातील पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अस्मिता अनंत केंद्रे मॅडम यांच्या उपस्थितीत अशा शाळेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे की जी मॉडर्न स्कूल आहे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेतील एकमेव मॉडर्न स्कूल आहे की ज्याच्याकडे 9वीचा वर्ग सुरू आहे आणि पुढच्या वर्षी 10वीचा वर्ग सुद्धा सुरू होणार आहे. त्याचे मुख्याध्यापक आमचे मित्र शांताराम पवार सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांसह अनेक दिवस प्रतीक्षा होती की पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका, त्याच्यानंतर पदाधिकारी, आणि आज ते सुद्धा पूर्ण झालंय. आणि त्याच्यातील मान्य उपसभापती मालुसरे साहेब, पंचायत समिती सदस्य आणि आपले सर्वांचे सक्रिय कार्यकर्ते अनिल जी रकाटे, त्याचप्रमाणे घडशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मंडणगड प्रॉपर शहरामध्ये आपण काम करतो आहोत. आज कार्यक्रम आहे त्या नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेविका बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यामध्ये गवळे मॅडम आहेत, त्याच्यानंतर साहिल जे असतील, अन्य सर्व या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्यामध्ये त्या टीम साठी गेली 4 दिवस सर्वजण या ठिकाणी तळ टोकून आहेत आणि पुढील 4 दिवस कार्यक्रम चालणार आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांच्या वतीने आपण सन्माननीय कुणबी समाज संघाचे अध्यक्ष दिनेश साप्ते सर यांना विनंती करूया की आपण आणि जिजाऊ संस्थेचे मुख्य प्रवक्ते सन्माननीय अमर राऊसकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमतः येऊन दोघांनी संपूर्ण आणि व्यासपीठ सर्व उभं राहील. आपल्या मंडणगड तालुक्याचं एक अभिमानाची गोष्ट असणारी आणि आताच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा केंद्रे मॅडम यांचं या ठिकाणी आपण स्वागत प्लस सन्मान करावा. सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त करते. जरा जोरदार टाळ्या उद्या. अधिक टाळ्या वाजवण्याने अटॅक येत नाही असं म्हणतात. आरोग्याचा मंत्रही आपण घेऊ. धन्यवाद सर. त्याच्यानंतर या ठिकाणी सत्कारासाठी सहकार्य करावं. त्यांनाही त्यांच्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा. आणि त्यांनाही भविष्यामध्ये मला वाटतं 4 सदस्य आहेत, प्रत्येकाला त्या खुर्चीचा मान 5 वर्षामध्ये मिळू शकेल अशी आशा व्यक्त करूया. आणि प्रत्येकाकडून चांगलं कार्य आपल्या सगळ्यांसाठी घडो अशी सदिच्छा व्यक्त करूया.
त्यानंतर खूपच सुंदर. त्याच्यानंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि अमर सरांना मी विनंती करतो सर. त्यानंतर सन्मानित धामणे सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. ते स्वागत करण्यासाठी मी आनंद केंद्र यांना विनंती करतो, कारण त्यांनी सुद्धा धन्यवाद सर. त्याच्यानंतर मी चेतनजीला विनंती करतो, सुरेशदा लोखंडे जाऊ आणि आपल्या सर्वांमध्ये काय घडावं, उद्याचा देशाचा नागरिक कसा घडावा, महिला सक्षम कशी व्हावी, मुलांना कोणत्या सुविधा द्याव्यात, हे सर्व आपल्या अमोघ वाणीतून ज्याने आपल्या समोर जिजाऊ संस्थेच्या वतीने साकारलं ते अमर सर. मी म्हटलं होतं ना, अमर सरांचं व्यक्तिमत्व आणि वाणी, जरा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्या ह्या वाणीसाठी आणि प्रोत्साहनासाठी. त्यांनी दिलेली गुगली पाहिली, मला वाटतं ही गुगली ज्याला कळली ना, त्याचा विद्यार्थी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी क्लास 2 क्लास 1 ऑफिसर नक्की होईल. आपल्याला अशी शब्द फेकत होते की तुम्ही अर्थ समजून न घेता टाळ्या वाजत होता आणि नंतर करता अरे मी चुकीची टाळी वाजवली. तर मला वाटतं आपली चूक आपण जर शोधून काढली तर समाजकार्य आणि आपलं देश कार्य खूप चांगलं मोठ्या प्रमाणात होईल. या ठिकाणी म्हणजे वेळ जास्त झाले, तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू व्हायचा आहे. सगळ्यांना नमस्कार. आज जिजाऊ संस्था शैक्षणिक सामाजिक यांचे सर्वस्व आणि आपल्या कोकणचे भूषण असे निलेजी सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजचा हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमात लोकार्पण, ॲम्ब्युलन्स लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचं मंडळाचं बहुमान, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या नेत्या अस्मिताताई केंद्रे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, त्याचप्रमाणे घेत असतील तर त्याचा टर्नओव्हर किती असेल, जर प्रायव्हेट असतं तर त्याचा एक अंदाज आपण काढला तर खरंच त्यांचा एक आदर्श आपल्या समोर असेल. आपल्यासारख्या तरुण सगळ्यांना नवीन उद्योजक असतील त्यांना सुद्धा असं मी आवाहन करेन की निलेश सांबरे साहेबांनी एवढं साम्राज्य उभं केलंय. लोकांना नुसतं शैक्षणिक आरोग्याचं नाही पण शैक्षणिक ज्या निकट आहेत, MSCIT आज कॉमन विषय आहे, परंतु गोरगरीब लोक खरंच 5,000ची आज फी आहे, पण ती फी सुद्धा भरू शकत नाहीत, त्यामुळे MSCIT करत नाहीत. झाला विषय FBNC, MPSC, ह्याचे जास्त लोक ही देशावरची लोक आहेत, त्यांना तिथं सुविधा आहेत. पुण्यात सुद्धा त्याचे क्लासेस आहेत, अनेक ठिकाणी क्लासेस आहेत. काही तर आपले लोक दिल्लीला वगैरे जाऊन ते क्लास अटेंड करून पण ते खर्चिक असतात, त्यामुळे कोण त्या भानगडीत पडत नाहीत. परंतु मी आता आपल्या एक मंडणगड दापोली तालुक्यातले अक्षय महाडिक म्हणून यांचा उल्लेख करेन की ते IPS होऊन मुझफ्फरनगर UP मध्ये SP आहेत. या अशी लोक UPCच्या माध्यमातून अकॅडमीमधून घडत आहेत. आणि असंच स्वप्न आमच्या निलेश सांबरे साहेबांचं आहे की UPC मधून MPSC मधून क्लास 1 क्लास 2 ऑफिसर घडावे आणि समाजाचं परिवर्तन व्हावं, समाजामध्ये एक चांगली रूढी निर्माण व्हावी. आज मी तर सगळ्यांना विनंती करेन, निलेश सांबरे साहेब ज्या समाजात आहेत, मी तर म्हणेन की ते समाजापुरते ते मर्यादित नसून हे बहुजन समाजासाठी आहेत असं मी आवर्जून सांगेन. आणि त्यांच्या कार्यासाठी मी उपसभापती म्हणून आमच्या पंचायत समितीमधून काही मदत तर लागणार नाही असं वाटतंय, परंतु काही लागली मदत तर नक्कीच तुम्ही अमोल साहेब आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच त्यासाठी एक पाऊल पुढे आउट ऑफ वे जाऊन सुद्धा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच काम करू. आणि इथे निलेश सांबरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त परत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा निरोगी आयुष्य त्यांना लाभो आणि त्यांनी जी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याची आई जगदंबा त्यांना चांगलं उदंड आयुष्य देऊ हीच प्रार्थना करून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली काळजी घेत असतो, त्याचप्रमाणे ईश्वराच्या रूपाने आज सांबरे साहेब आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज अशा अनेक योजना कार्यरत आहेत की आरोग्यासाठी, की त्यांनी इथून कोणाला म्हणायला नकोय की दुर्धर आजार आहे, बाहेर न्यायचं आहे, ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाहीये किंवा एखादी प्रायव्हेट जर वाहन करायचं म्हटलं तर त्यासाठी माझी परिस्थिती नाहीये असं म्हणायला नको, की ॲम्ब्युलन्स ही इथे उपलब्ध आहे, ती कायम रात्रंदिवस धावणार आहे, आपल्या सेवेसाठी धावणार आहे. त्याच्यासाठी शुभेच्छा देणार नाहीये मी, कारण ती धावली नाही तरी चालेल, पण माझ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, सगळे लोक निरोगी राहिली पाहिजेत एवढं या माध्यमातून म्हणेन. परंतु आजार सामाजिक संस्थेच्या वतीनं लोकनेते निलेशजी सांबरे साहेब यांच्या 50व्या जन्मदिनाचं औचित्य साधत आपण हा सगळ्या आनंदाच्या क्षणांना
इथं अविस्मरणीय संग्रहामध्ये कैद करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या सगळ्यांसोबत साहिब सर या सगळ्या खेळाला पुढे नेतील जिथे आवश्यकता लागेल तिथे मी त्यांना जॉईन करू. थँक्यू. या सगळ्यांनी सर्कल करायचंय, गोल करा. तुम्ही सगळ्या महिलांनी यायचंय, सर्कल करायचंय. सर्कल याला इंग्लिश मध्ये वर्तुळ म्हणतात. सहभागी व्हायचंय. आई या ना, या सगळ्यांनी या. सगळ्यांनी मनमुरादपणे या खेळाचा आनंद लुटायचा आहे. आपापली तोंड काय करायची, कारण मला पैसे देऊन इथं आणलाय. माझं ऐकायचं, कुणाचं? सगळ्यांपर्यंत माझा आवाज येतोय. मंडळाच्या महिला बोलत नाही, सगळ्यांपर्यंत माझा आवाज येतोय. आधी ऐकून घ्या. आपल्याला सगळ्यांना त्या गाण्याचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे. तो आनंद लुटत असता असता मधीच मी एक अंक म्हणेन. समजा मी 4 जर अंक म्हणालो तर 4 जणींनी एकत्र यायचंय. 5वी त्या 4थी 4 जणींमध्ये येईल का? नाही. जर 5वीला जर असं वाटलं कुणाला, अमर सर तुम्ही तयार आहात? वडा 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 इकडं 12. अरे वडा, अरे वडा 12 इकडे इकडे वडा इकडे वडा 12 12 12 12 वडा वडा ह्याच्यातला आहे वडा 12. ह्यांच्यात पण भानगडी आहे, इकडे पण भानगडी आहे. तुमची 12 वेळा 3 3 6. अरे बाहेरच्या तर घ्यायची ना. अरे बाहेरच्या बोलवतात, बाहेरच्या नाही बोलवायच्या. 3 3 6 3 9 9 ने 2 11. ह्यांच्यातली एक कोणतरी वेळा. अरे वरता ना. अरे आबा 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 आला आला. अरे यांचा केलं घेतलं नाही. हो इकडे हो साप्ते मॅडम, तुमची मैत्रीण होती ना 4 चौकी म्हणल्यावर बरोबर डच्चू. गोष्टी बिस्ती काय नसतं, आपल्यापुरती बघायचं. या सगळ्यांनी पुन्हा एकदा गोल करा. 20 20 20 थांबा थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. अजून एक हवे. 20. थांबा थांबा. 21 मिनिटे. तुम्ही बाहेर येता. हो हो लय बेकार वरून येतात. 21 मिनिटला बाहेर करताय. 2 4 6 8 10 12 14 16 18. अरे तुम्ही त्यांचं तुम्हाला चुकीच घेतलं नाही ना. आणि लय प्रयत्न केला. तिकडचा आटला करून इकडे आणला होता. तर तिकडच्यानी 15 15. तुमची भावना सोडवतो. 3 3 6 3 9 3 12 आणि 3 15 1 16. मुलीला बाहेर करा. तेव्हा हो ह्या वडायला आले होते ह्यांच्यातल्या, पण इकडे जागा कमी आहे म्हणून ह्यांना चिपकल्या. 3 एवढा फुगा फुगला पाहिजे. सगळ्यांनी फुगे वर करा. ज्यांचे ज्यांचे फुगे फुगून झाले या खेळात
घ्या, हात वर करा ज्यांचे फुगे उरले. हो ताई, मला मधून जाता येईल एवढी जागा ठेवा. मला इकडे या सरका, इकडे मागे, इकडे सरका. तुम्ही थोडं इकडे सरका, सुटसुटीत राहा, एक हाताचं अंतर घ्या. तुम्हाला सगळ्यांना सुटसुटीत वाटलं पाहिजे खेळताना. तिकडे व्हा, सुटसुटीत राहा. सगळ्यांना सफिशियंट आरामात, डिचमेंट नाही, जागा खूप आहे, हॉल मोठा आहे, सफिशियंट आहे सगळ्या. हा, एक हाताचं अंतर घ्या, शाबास. या अंतर एक हाताचं. ही कुस्ती वेगळ्या प्रकारची आहे. तुमच्या प्रत्येकीच्या हातात एक एक चेंडू दिलेला आहे. तुम्ही मला ऐकताय ना सगळे? तुमच्या प्रत्येकीच्या असं सांगता सांगता मी मधीच कधीतरी चेंडू म्हणीन, त्यावेळेला दोघींपैकी एकीने चेंडू उचलायचा आहे. हा, तुम्ही ज्या सख्या मैत्रिणी घेऊन आलात ना, त्या पक्क्या वैर्या, मी आधीच सांगितलं होतं, तुमची मैत्री शेवटपर्यंत टिकणार नाही. तुमची मैत्री कान, खांदे, डोकं, डोळे, डोकं, नाक, कान, टन, टन, डोळे, नाक, कान, डोकं, खांदे, डोकं, नाक, चेंडू. तुम्ही आरामात केला. आता ज्यांच्या हातात चेंडू आहे त्यांनी एका साईडला या. तुमच्या सहकार्यांसाठी जोरदार टाळ्या. समाज हो, थांबा. हो, काय तुम्ही चेंडू बाल्टी टाकल्याशिवाय खुर्चीने सुटायचं नियम म्हणजे नियम. लवकर हा समाज आता बरोबर आहे. हा, थांबा. या, तुम्ही इकडे या. तुमच्या कॅप्टन खांदे, डोपर, डोळे, नाक, कान, खांदे, डोकं, डोळे, नाक, टन, डोळे, नाक, कान, खांदे, डोपर, डोळे, बॉल. ज्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि रात्री नदीच्या खेळात तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही हुशार आहात, सगळे आउटच होत नाही. सगळे तयार? तयार? मळे आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बाकीच्या खेळात टाळ्या वाजवा. तुम्ही तयार आहेत ना? तयार? आवड झाले काय यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही दोघी जणी पहिल्या दोघी कुठे पटकन या इथे.
अटीतटी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे। अटीतटीच्या लढतीत ज्या पहिल्या खेळात आऊट झाल्या होत्या सगळ्यात पहिलं त्यांनीच या महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून संबोधलं जाणारं पैठणीच्या मानकरी हॅलो विचार मंचावर विचाराची प्रेरणा देऊन आपल्याला अमर विचार दिले आणि त्यांच्या बाकीच्या सर्व टीमसाठी जरा जोरदार टाळ्या आपल्याला त्यांनी अमर सर आणि संपूर्ण टीमला विनंती करूया की आपल्या जिजाऊ संस्थेच्या वतीने या ठिकाणी आपल्यातील ज्येष्ठ महिला ज्या असतील त्यांनी सुद्धा जरा पुढे या आणि सगळ्यांच्या वतीने आपण ही पैठणी त्यांना पदर दिसला म्हणजे हो खोलू नका सर्व तेवढं आहे अर्धीच टाकायचं खांद्यावर टाकायचं. अरे वा कोण उचलून घेणार होतं? तुझी मोठी जाऊ सर्व महिलांना आपण थोडं बाईट द्या. हा हा खेळ ताई आजचा जो खेळ पैठणीचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचा मध्ये महिलांनी जवळजवळ 150 महिलांनी भाग घेतला होता। आज तुमच्या अंगावरती जी पैठणी आहे ती तुम्हाला वाटत होती का मला पैठणी मिळेल काय? नाही, अजिबात नाही। सर्वप्रथम मी जिजाऊ फाउंडेशनचे मनापासून आभार मानते की सुंदर कार्यक्रम अशा दुर्गम भागात म्हणजे मंडणगड या ठिकाणी त्यांनी घेण्याचं धाडस केलं हीच मोठी गोष्ट आहे। कारण अशा ठिकाणी जो कोणी व्हिजिट पण देत नाही त्या ठिकाणी त्यांनी इतक्या सुखसुविधा आपल्याला देऊ केल्या। खऱ्या अर्थाने मला महिलांना सांगावंसं वाटेल आणि सर्वांना की त्याचा आपण चांगल्या पद्धतीने लाभ घेऊया। दुसरी गोष्ट, मी जिंकेल की नाही ह्याच्यासाठी मी आलीच नव्हती। मी आलेली एवढ्यासाठी की जो आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो तो इथे आपल्याला मिळणार आहे त्या एकाच गोष्टीसाठी मी इथे आलेली। आणि नंतर मला एक संदेश द्यावासा वाटतो की आपण हारलो, पहिल्या राऊंडमध्ये हारलो म्हणजे आपण पूर्णपणे हारलो नाही। मी सगळ्यात पहिली मीच या राऊंडमध्ये हारलेली आणि आज मी शेवटची विजेती मी ठरले। मला सर्वांना हेच सांगावं असं वाटतंय की आपलं अपयश हे अपयश नसतं, आपण जिद्द ठेवली तर आपण ते यशापर्यंत जाऊ शकतो। तर जिजाऊ संस्थेचे आणि आपल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते आणि सर्व भगिनींनी मला खूप छान सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे आभार। मी एकटीच जिंकलेली नाही आहे, ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केला सगळ्याच जणी माझ्याबरोबर जिंकलेल्या आहेत। थँक्यू। संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे साहेब यांनी आज यांच्यामार्फत आज जो कार्यक्रम घेतला गेला मंडणगड त्या ठिकाणी, तर मी सगळ्यात पहिलं त्यांचे खूप आभार मानते आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजन केले त्या सगळ्यांचे पण आभार मानते। सांबरे साहेबांच्या माध्यमातून आज ज्या आमच्या मंडणगडमध्ये जी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे त्यामुळे आज लोकांना खरंच खूप म्हणजे मी तरी बघितलेलं आहे सरकारी दवाखान्यात वगैरे किंवा कुठे जेव्हा मी दुर्गम भागात अशा ठिकाणी जेव्हा आजारी पडतात लोक त्यामुळे त्यांना जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे, पण अशा प्रकारे सांबरे साहेबांची आज ॲम्ब्युलन्स दिलेली आहे त्यामुळे आज लोकांना म्हणजे एक दिलासा मिळालेला आहे की जर आम्हाला कुठला आजारी पडलो किंवा वेळोवेळी दवाखान्यात न्यायची तर आज सांबरे साहेबांनी दिलेली ॲम्ब्युलन्स आम्हाला चांगल्या प्रकारे उपयोगी पडेल आणि ते विनामूल्य सुद्धा आहे। सांबरे साहेबांचे आभार मानावे तितके थोडे आहेत। आणि आधी सांगू रेश्मा हरीश मर्चेंडे, नगरसेवक, समाज कल्याण सभापती, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र व रत्नागिरी। मी खरोखरच निलेश सांबरे सरांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते की त्यांचं आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती खूप चांगलं म्हणजे जास्तीत जास्त जनतेला त्याचा लाभ कसा घेता येईल आणि आरोग्य आणि शिक्षणाशिवाय माणूस घडत नाही आणि जर आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण हेल्थ इज वेल्थ असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यातून आपण आरोग्य चांगलं असेल तर आपण आपला चांगला समाज घडवू शकतो। आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे। सगळ्यांकडे पैसा असतो, सगळेजण हे करतात, पण जी देण्याची दानत असते तर मला खरोखर निलेश सांबरे सरांमध्ये वाटली आणि त्यांच्या या बर्थडेच्या निमित्ताने मला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नगरपंचायतकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। शतायुष शोभा साहेब, खूप वाढदिवसाच्या साऱ्या शुभेच्छा। थँक्यू।